काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विजयजी जे आरोप तुमच्या बाबत होत आहेत त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल, कारण राष्ट्रवादीचे तुम्ही वाटेवर आहात असं वारंवार बोललं जात आहे। हे बघा, ह्यामध्ये काही तथ्य नाही, हे सगळी बकवास आहे। कोणीतरी पागल माणसांनी पसरवलेली माझ्या विरोधात अफवा आहे। मी काय पागल आहे काय? मला काय पागल कुत्र्यांनी चावलं काय? मी त्यांच्याबरोबर जायला कुठली चर्चा नाही, कुठला संबंध नाही। मी कधी अजितदादांना भेटलो नाही, मला मी कुठला विषय नाही। आणि अशा प्रकारची हवेवर सगळ्या अफवा पसरवणं हा कोणीतरी नालायक माणूस आहे, फालतूच्या अफवा पसरवत आहे। तुमच्या बाबत अशा नाही, हे विनाकारण त्या जयंत पाटलांच्या संदर्भात पण चर्चा पसरवतात। कोणी कोणाला भेटलं तर मी पण भेटलो पण नाही आतापर्यंत, ना अजितदादांना भेटलो ना कोणत्या नेत्यांना भेटलो। त्यामुळे ह्या सगळ्या कोणीतरी पसरवलेल्या जाणून बुजून अफवा आहेत। माझा राष्ट्रवादी अजितदादाकडे जाण्याचा प्रश्नच नाही। अमृत योजनेबद्दल नेमका घोटाळा यवतमाळमध्ये काय झालाय, काय माहिती आहे, आणि सुजाता सौनिक यांनी काय पत्रक दिले कोर्टाला, एफिडेव्हिट दिले, काय माहिती आहे, आणि हा घोटाळा नेमका किती? माजी मुख्यमंत्र्यांचं नाव टाकून अमृत योजनेमध्ये झालेल्या गैरप्रकाराला आम्हाला हायकोर्टाने विचारलं, उच्च न्यायालयाने नागपूरच्या, की याला जबाबदार कोण, जे काही प्रकार झाला निविदेपासून तर गोळ झाला। खरं म्हणजे त्यावेळेस स्थानिक पालकमंत्री आणि ते सगळे मिळून ते मॅनेज केलेलं काम होतं, पण त्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव टाकून ते एफिडेव्हिट दिलं गेलं। आता हे कुठल्या दिशेनं चाललं आहे राजकारण महाराष्ट्रातलं, आणि सत्तेची तोडक किती विरुद्ध दिशेनं चालली याचं ते प्रतीक आहे। पण महायुतीचं सरकार आहे, एकनाथ शिंदे यांच्या अडचणीमध्ये वाढ होते असं दिसतंय एकंदरीतच। ते त्यांना माहीत कुणाला कोणाची अडचण आणायची, पण हे रोज जे चाललेलं आहे, हे जे सगळ्या महाराष्ट्र बघतोय की कोणाचे पाय कोण खिचतोय आणि कोणाला खड्ड्यात टाकण्याची कोण उतावीळ आहे। ते तर म्हणतायत की महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाहीये, एकमेकांच्या तंगड्यात का आम्ही 50 आहोत, आम्हाला काय फरक पडणार आहे? आम्ही 4 वर्ष लढू, समन्वयाचा काय? समन्वय हा विषय आमच्यातला, आम्ही तिघे बसतो, चर्चा करतो, मिटिंग घेतो आणि संख्याबळ कमी आहे। तुम्ही सत्तेत आहात, सत्तेतला समन्वय पाहिजे की विरोधातला समन्वय पाहिजे? तुमचा समन्वय कुठे आहे ते दाखवा। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय कुठे आहे असा थेट सवाल माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे। त्यासोबतच मी कुठेही जाणार नाही असं सुद्धा ते ठासून सांगतायत। चर्चा त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, मात्र कुठेही जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। कॅमेरापासून योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।